लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सगळेजण यात्रेसाठी सत्यजितच्या घरी चाललेले असतात, मात्र तुळजाचा आणि तिच्या आईचा चेहरा पडलेला असतो आणि ते बघून डॅडी चिडतात. तितक्यात सूर्या त्या ठिकाणी येतो. तो डॅडींना सांगतो की काल तेलाची पिशवी फुटली होती म्हणून मी दुसरी पिशवी घेऊन आलो आहे. आणि मग त्यानंतर तो तेलाची पिशवी घरात ठेवतो आणि बाहेर येऊन डॅडींना विचारतो की तुम्ही कुठे चालला आहात का. त्यावर डॅडी सांगतात, हो आम्ही सत्यजित रावांच्या घरी चाललो आहोत, तुझं काम झालं असेल तर निघ तू. मात्र सूर्या म्हणत असतो की नाही डॅडी, आधी तुम्ही जा, तुमच्या आधी मी गेलेलं बरोबर दिसणार नाही ना. आणि ते ऐकून डॅडी म्हणतात की तू आम्हाला असा मान देतो ना, म्हणूनच तू आम्हाला खूप आवडतो. आणि मग त्यानंतर ते ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतात, मात्र ड्रायव्हर आज कामावर आलेलाच नसतो. तर सूर्या म्हणतो की थांबा डॅडी, मी त्याला कॉल करून विचारतो, तो माझ्या ओळखीचा आहे. आणि मग सूर्या ड्रायव्हरला कॉल करतो, तर ड्रायव्हर आजारी असल्यामुळे त्याला कामावर येणं शक्य नसतं. आणि मग डॅडी सूर्यालाच म्हणतात की आज तूच आमचा सारथी हो आणि आम्हाला घेऊन चल. त्यामुळे सूर्यासुद्धा खुश होतो आणि तुळजासुद्धा. आणि मग ते सगळेजण सत्यजितच्या घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे सत्यजितच्या घरी प्रशांत बागकाम करत असतो, तर शशिकांतची मुलगी त्याच्याजवळच खेळत असते. तिलाही प्रशांतसोबत खेळायचे असते, मात्र ते बघून शशिकांत खूप चिडतो आणि तो रागातच प्रशांतजवळ जातो. तो त्याच्या मुलीला घरात जायला सांगतो आणि प्रशांतचे केस ओढत त्याला विचारतो की हे काय चाललंय तुझं, काम करायचं सोडून नको ते उद्योग कोणी करायला सांगितले. तिकडे बघ त्या गाडीवर किती धूळ आहे, ती जाऊन साफ कर. आणि त्यावर प्रशांतही रडतच हो म्हणतो आणि कापड आणण्यासाठी घरात जायला निघतो. मात्र शशिकांत त्याचं टी-शर्ट फाडतो आणि म्हणतो की यानेच गाडी साफ कर. आणि मग प्रशांतही नाईलाजाने त्या फाटलेल्या शर्टने गाडी साफ करायला जातो. पण तितक्यात सत्यजित त्या ठिकाणी येतो. तो प्रशांतला विचारतो की माझ्या गाडीला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली. आणि मग तो प्रशांतला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात करतो. तितक्यात प्रशांतची आई धावतच त्या ठिकाणी येते. ते सत्यजित समोर हात जोडत म्हणते की नको मारूस त्याला. तर सत्यजित म्हणत असतो की तुम्हा दोघांचं तोंडही मला बघायचं नाहीये. आज माझी बायको पहिल्यांदा या घरी येणार आहे, तुम्ही तिच्या नजरेलाही पाडायचं नाही. आणि त्यानंतर त्या दोघांना तो तेथून जायला सांगतो. तर शशिकांत हे सगळं बघत असतो. सत्यजित घरात आल्यानंतर तो त्याला सांगतो की जरा स्वतःच्या रागावर ताबा ठेवत जा. मात्र सत्यजित म्हणतो की त्या दोघांचं तोंड बघून माझा स्वतःवर ताबा राहत नाही. एकतर हा प्रशांत आणि दुसरा तो सूर्या, त्या दोघांनाही मला जिवंत ठेवायचं नाहीये. तर शशिकांत म्हणत असतो की काही दिवस जाऊ दे, नंतर बघू आपण काय करायचं ते. आजचा दिवस व्यवस्थित पार पडायला हवा. आणि त्यावर सत्यजितही हो म्हणतो. तितक्यात मग डॅडी आणि त्यांची फॅमिली त्या ठिकाणी येतात. मात्र डॅडींसोबत सूर्याला बघून सत्यजित खूप चिडतो, परंतु शशिकांत त्याला शांत राहायला सांगतो. मग त्यानंतर ते सगळेजण घरी जातात. डॅडी शशिकांतला त्यांच्या आजीबद्दल विचारतात, तर तो सांगतो की यात्रेची तयारी करण्यासाठी आजी देवळात गेली आहे. आणि मग डॅडींना एक कॉल आल्यामुळे ते बाहेर जातात. तर शशिकांत मुद्दाम सत्यजितला म्हणत असतो की जा सत्यजितराव, तुळजाला आपलं घर दाखवा, ती पहिल्यांदाच आपल्या घरी आली आहे. परंतु तुळजा नकार देते, परंतु सत्यजित काही ऐकत नाही. त्यामुळे मग सूर्या म्हणतो की आम्हालाही तुमचं घर बघायचं आहे. आणि मग ते सगळेच जण तुळजासोबत घर बघण्यासाठी निघतात. त्यामुळे सत्यजित चिडतो, पण दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे तो नाईलाजाने मग सगळ्यांनाच घर दाखवतो. सगळ्यात आधी तो तुळजाला आणि आईला त्यांना किचनमध्ये घेऊन जातो. मात्र तो काही बोलणार त्याआधीच सूर्या म्हणत असतो की हे आहे किचन, इथे स्वयंपाक करतात. आणि त्यामुळे सत्यजित रागातच त्याच्याकडे बघत राहतो. त्यानंतर मग तो तुळजाला आणि इतरांना बेडरूममध्ये घेऊन जातो. पण सूर्या सत्यजितला तर काही बोलूच देत नाही. तोच तुळजाला आणि आत्याला घरातली माहिती सांगत असतो आणि त्यामुळे सत्यजित खूप चिडतो. पण शशिकांतने सांगितल्यामुळे तो शांत राहतो. त्यानंतर ते सगळेजण बाहेर येतात. तर बाहेर एक खोली असते आणि तुळजा त्या खोलीबद्दल सत्यजितला विचारते. पण सत्यजित म्हणतो की तिथे नोकर माणसं राहतात, तिकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आणि तो त्या सगळ्यांना घेऊन तेथून निघून जातो. तर दुसरीकडे डॅडी आणि शशिकांत बोलत असतात. तितक्यात ते सगळेजण पुन्हा घरात येतात.
तर शशिकांत आणि सत्यजित बाजूला जातात. सत्यजित म्हणत असतो की या सूर्याचं काहीतरी करायला हवं, तो सतत माझ्या आणि तुळजाच्या मध्ये येतोय. त्यावर शशिकांत म्हणतो की ठीक आहे, तू काळजी करू नको. आणि मग तो डॅडींना सांगतो की आता आपण सगळेजण गावात जाऊ, पण तुळजाला आणि सत्यजित रावांना मागून येऊ द्या, आमची शेती बघत येतील ते. आणि त्यावर डॅडीसुद्धा हो म्हणतात. त्यामुळे तुळजा घाबरते. तर सूर्या म्हणतो की मी सुद्धा तुमच्यासोबत येतो, मलाही शेती बघायला आवडेल. मात्र शशिकांत म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे, तुला आम्ही नंतर शेती दाखवतो, तसेही आम्हाला कामासाठी गडी माणसं हवीच आहेत. आता फक्त तुळजाला आणि सत्यजित रावांना जाऊ दे. त्यामुळे मग सूर्याचाही नाईलाज होतो आणि मग तुळजाला सत्यजित सोबतच जावे लागते. ती खूप घाबरलेली असते. मात्र दुसरा कोणताही मार्ग नसल्याने ती सत्यजित सोबत जायला तयार होते. तर ते गाडीमध्ये असताना सत्यजित मोठमोठ्याने गाणी लावतो आणि तुळजाचा हात पकडण्याचा देखील प्रयत्न करतो, पण ती घाबरून पटकन तिचा हात बाजूला घेते. तर सत्यजित त्यांची किती शेती आहे, ते किती श्रीमंत आहे, हेच सगळं तुळजाला सांगत असतो. आणि तितक्यात त्यांना रस्त्यामध्ये काही मुली चाललेल्या दिसतात. तुळजा गाडी थांबवायला सांगते. तर त्या सगळ्याजणी सूर्याच्या बहिणी असतात आणि त्यांना बघून तुळजाच्या तर जीवातच जीव येतो. ती विचारते की तुम्ही इकडे कुठे? तर त्या सांगतात की काजू आम्हाला यात्रेला घेऊन आलाय. त्यामुळे तुळजा खुश होते आणि म्हणते की तुम्ही चालत जाऊ नका, चला, सत्यजित रावांची गाडी आहे, आपण सगळ्याजणी गाडीतूनच जाऊ. आणि ते ऐकून सत्यजित नाराज होतो, पण मग तो सगळ्यांना गाडीत बसायला सांगतो आणि मग त्या सगळेजण गावात जाण्यासाठी निघतात. तर हे सगळं सूर्यानेच करायला सांगितलेले असते आणि मग काजू सूर्याला कॉल करून काम झाल्याचं सांगतो. तर दुसरीकडे सत्यजित त्या सगळ्यांना घेऊन चाललेला असतो, पण मध्येच तो गाडी थांबवत म्हणतो की आपण आमची आमराई बघून जाऊ. पण तितक्यात भाग्यश्री तिला उलटी होत आहे असं नाटक करते आणि म्हणते की मला गाडीचा त्रास होतो, आपण पटकन यात्रेच्या ठिकाणी जाऊ. त्यामुळे सत्यजितचा नाईलाज होतो आणि तो त्या सगळ्यांना घेऊन गावातच जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत गावात यात्रेचा खरा मान असतो तो प्रशांतला आणि त्याच्या आईला, आणि मग सगळ्यांनाच त्या दोघांच्या पाया पडावं लागतं. त्यामुळे मग सत्यजित, शशिकांत आणि त्यांची आजी खूप चिडतात. तर शत्रू तेजूला एकटीला गाठून तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो, पण तितक्यात सूर्या त्या ठिकाणी येतो आणि तिला वाचवतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.